ज्ञानेशच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो आहे की आता घरात गणपती बाप्पा येणार. तर त्याची तयारी करण्यासाठी आम्ही आलो होतो थोडं सजावटीचं सामान घेण्यासाठी एका दुकानात. तिथून कापूस घेतला, काहीतरी यावेळेला वेगळं डेकोरेशन करावं म्हणलं म्हणून कापूस घेतला होता. तर ते घेऊन बाहेर निघताच ज्ञानेशला गाडा दिसला भेळचा, म्हणून त्याला लगेच भूक लागली. तर तिथं त्याच्या मामाची आणि त्याची नाटकी चालू होती दोघांची. तो म्हणत होता आता मला पाणीपुरी पाहिजे, मामा म्हणतोय आता भेळच खा. तर ते सगळं आवरल्यानंतर मग आम्ही आलो होतो माझ्या बहिणीच्या घरी. तिथंही अशी 2 क्यूटशी मांजर होती, एक बोका होता, एक मांजरीण होती. तर ज्ञानेश त्यांच्यासोबत खेळत होता. ज्ञानेशला बाकी अजिबात भीती वाटत नाही कोणत्याच प्राण्याची, ना कुत्र्याची ना मांजराची, तो सगळ्यांना घेतो. तर ते झाल्यानंतर मग ज्ञानेशसाठी चप्पल घ्यायचं होतं, कारण परवा गाडीवर तो झोपला असताना चप्पल टाकून दिलं त्यानं, म्हणूनच त्याला स्लीपर घ्यायचं होतं. तर हे स्लीपर घेतला त्यानं, पसंत केला हे स्लीपर, शेवटी घेतलं मग त्याला स्लीपर एक. आणि मग आलो पुढे, गावात गेलो होतो आम्ही. तर खाली गावात बाजारात भरपूर असं ट्रॅफिक जाम होतं, कारण गणपती बाप्पा येणार त्याच्यासाठीचे एवढे स्टॉल लागले होते ना. स्टॉल पण, आणि यावेळेला जर गणपती आधीच सगळ्यांचे मांडवात विराजमान होत आहेत, कारण नंतर गर्दी खूप होते, म्हणून यावेळेला जरा लवकरात लवकर गणपती सगळ्यांचे आगमन होत आहे. तर हा पुढचा जो नजारा आहे तो तुम्हीच बघू द्या, किती छान आहे इचलकरंजीतलं वातावरण गणपतीसाठीचं. सगळी उल्हासात आणि आनंदात साजरा करत आहेत.